नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मी पुन्हा आलोय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवा भाऊच। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी पुन्हा येईन अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे। आज झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईल अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी येण्यास थोडा वेळ लागला, मात्र त्यांनी ही घोषणा सार्थकी करत विरोधकांना झटका दिला आहे। महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका होऊन तब्बल 12 दिवसाचा अवधी लोटला, परंतु राजकीय पक्षामध्ये झालेल्या मानापमान नाट्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती। आज दिनांक 4 डिसेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व सभासदांनी सर्वानुमते भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील याबाबतही शिक्कामोर्तब करण्यात आलं। दिनांक 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शपथविधीचा दिमाखदार सोहळा होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून आपला आनंद साजरा केला। शहर महानगर जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्यासह मनोज देशमुख, ॲडव्होकेट मिलिंद भोगावकर, श्रीकांत कुलकर्णी, बाबाराव नाईक, सुशील पाते, विवेक मुसळे, राहुल काळे, जीवा जाधव, रामवण्णा देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। त्याचप्रमाणे च्या वतीने परभणी शहरातील गव्हाणी चौक या ठिकाणी देखील फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर केदार खटिंग, राजेश देशमुख, मोहन कुलकर्णी, मधुकर गव्हाणे, प्रशांत पार्डीकर, अनंता बनसोडे, रितेश जैन, अनंता गिरी, राजू शिरोडकर, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवानी, अब्दुल वारी, विनोद डावरे, दिनेश नरवाडकर, राजेश सोमानी, प्रभावती अन्नपुरे, ॲडव्होकेट गणेश देशमुख, भगवान बेंद्रे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।